लागतात 6 चेंडूमध्ये 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजीच्या बेधक माऱ्याने पुढील चेंडू आणि अतिशय उसळलेला हा चेंडू. सचिन देशमुखला समजून आलेला नाहीये फटका कसा मारावा, कुठे मारावा. षटक, जबाबदारीचं षटक, महत्वाचं षटक, सामनाही महत्वाचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी. पुढील चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टप्पा दिलाय हवेत. चेंडू स्वप्नील घेतोय कॅच आणि मॅच विन साठी संघर्ष वरून जवळ आणलेला आहे विकेट किपरिंगच्या जवळ. पाहूया काय रणनीती आहे. कॅच उडालेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट कॅच. अतिशय सुंदर 8वा वॉरियर तंबूत. स्नायपरची अतिशय उत्कृष्ट गेली. संघ मालक स्वतः योगदान देताना वयाच्या 50कडे सरकताना त्यांनी टीमला खरंच वरिष्ठ असं मार्गदर्शन केलेलं आहे व संघाला आपल्या खांद्यावर ते फायनल मॅच मध्ये घेऊन जाणारच आहेत असं दिसतंय. फक्त 2 वॉरियर्स शिल्लक आणि षटकार जरी मारला तरी आपल्याकडे 501 रुपयाचं बक्षीस ज्ञानेश्वर बळी. एक 6 आणि एक 4 साठी. पुढील चेंडू घेऊन येत आहेत विक्रम मोरे. बेधक मारा अतिशय चांगल्या पद्धतीने आता फक्त विजयाची फॉर्मॅलिटीज बाकी आहे असं दिसतंय. एक चेंडू मॅच जिंकल्यानंतर डीजेचं काम करायचंय. 6 आणि 4 नंतर नक्की डीजे वाजला पाहिजे. यानंतर शेवटचा चेंडू विक्रम मोरे चेंडू टाकल्यानंतर विजयी जल्लोष साजरा करतील. चेंडू आणि हा विजयासाठी विकेट शेवटच्या 7 चेंडू मध्ये कारण त्यांचा इशारा जो आहे मी खेळू शकतो, मला फलंदाजी दिसतात पुढील मॅच मध्ये असेच दिसते. पुढील चेंडू